परत वाचते मग. स्वातंत्र्य दिन आणि गणतंत्र दिन या राष्ट्रीय सणांमध्ये नेमका काय फरक असतो याबाबत अनेकांमध्ये संभ्रम असतो. या दोन्ही राष्ट्रीय सणांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने ध्वज फडकावला जातो याबद्दल अनेकांना माहिती नसावं. तसंच यातील वेगळेपणाबाबतही माहिती नसतं. यामध्ये नेमका फरक काय असतो हे आता आपण जाणून. 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला देश स्वतंत्र झाला. तर 26 जानेवारी 1950 रोजी आपल्या देशाचं संविधान अस्तित्वात आलं आणि भारताला प्रजासत्ताक घोषित करण्यात आलं. 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी रोजी राष्ट्रध्वज फडकवला जातो, पण दोन्ही प्रसंगी ध्वज फडकवण्याचे नियम वेगवेगळे असतात. 15 ऑगस्टला कसा आपण राष्ट्रध्वज फडकवतो, तर राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाला खाली बांधलेला असतो. पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं राष्ट्रध्वज दोरीच्या साह्याने वर चढवतात आणि नंतर फडकवतात. याला ध्वजारोहण फ्लॅग होस्टिंग म्हटलं जातं. देशाचे कार्यकारी प्रमुख म्हणून लाल किल्ल्यावरूनच पंतप्रधान देशाला उद्देशून त्या दिवशी भाषण करतात. मुख्य कार्यक्रम राजधानी दिल्ली येथे आयोजित केला जातो. स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने कोणत्याही इतर देशातील पाहुण्याला आमंत्रित केलं जातं. आमंत्रित केलं जात नाही त्या दिवशी, स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी म्हणजे 15 ऑगस्टला. आता 26 जानेवारीला काय होतं, तर राष्ट्रध्वज ध्वजस्तंभाच्या शीर्षस्थानी बांधलेला असतो म्हणजे वरती बांधलेला असतो. राष्ट्रपती राजपथावर राष्ट्रध्वज फडकवतात आणि राजपथावर ध्वजवंदन करतात. इथे लाल किल्ल्यावर आणि तिथे राजपथावर होतं ध्वजवंदन. याला ध्वज फडकावणं म्हणतात, म्हणजे फ्लॅग अनफ्लरिंग म्हटलं जातं. देशाचे घटनात्मक प्रमुख म्हणून राष्ट्रपती राजपथावरील पथसंचलनाला उपस्थिती लावतात आणि इथे पंतप्रधान लाल किल्ल्यावरनं राष्ट्राला उद्देशून भाषण करतात. मुख्य कार्यक्रम राजधानी दिल्ली इथे आयोजित केला जातो. इथे पण 15 ऑगस्टला तसंच होतं. प्रजासत्ताक दिनाच्या निमित्ताने इतर देशातील प्रमुखांना आमंत्रित केलं जातं. आता 15 ऑगस्टचा स्वातंत्र्य दिनाचा सोहळा हा 15 ऑगस्टलाच संपतो. प्रजासत्ताक दिनाचा समारोप हा 29 जानेवारीला बीटिंग रिट्रीट समारंभाने होतो. म्हणजे हा मात्र फरक आहे. 15 ऑगस्ट हा याचा समारंभ एकच दिवसाचा असतो आणि हा 26 ते 29 असा होतो. 15 ऑगस्ट 47 रोजी देश स्वतंत्र झाला तेव्हा देश प्रजासत्ताक नव्हता. राज्यघटना आणि राष्ट्रपती पद अस्तित्वात आलेलं नव्हतं. त्यामुळे त्या दिवशी पंतप्रधान राष्ट्रध्वज फडकवतात आणि 26 जानेवारी 50 रोजी देशाने राज्यघटनेचा स्वीकार केला. देश प्रजासत्ताक झाला आणि राष्ट्रपती हे घटनात्मक पद अस्तित्वात आलं. त्यामुळे 26 जानेवारीला राष्ट्रपती राजपथावर ध्वज फडकवतात. स्वातंत्र्य दिनी असा म्हणजे बाकी हा काही म्हणजे राष्ट्रपतींचा राजपथावर जसं असं तसा काही सोहळा नसतो स्वातंत्र्य दिनाच्या दिवशी. पण प्रजासत्ताक दिनाच्या दिवशी लष्करी सामर्थ्याची सांस्कृतिक समृद्धीचं सगळं दर्शन केलं जातं. आपण त्या झाकिया वगैरे सगळ्या चित्ररथ वगैरे आपण बघतो ते 26 जानेवारीला. 15 ऑगस्टला असं काहीच नसतं. आणि तसंच देशवासियांसमोर निवडक राज्यातून चित्ररथांचं पथसंचलन 26 जानेवारीला केलं जातं. आता राष्ट्रध्वजाबाबतचे प्रमुख नियम आहेत. नुसतं राष्ट्रध्वज तिरंगा आहे एवढी माहिती खरी आपल्याला पुरेशी नाही. राष्ट्रध्वज तिरंगा हा लोकर, सूत, सिल्क किंवा खादीपासून तयार केलेला असावा. झेंडा आयताकार व लांबी आणि रुंदीचे प्रमाण 3:2 असावे. केशरी रंग खालील बाजूस ठेवून झेंडा फडकवू नये, म्हणजेच वरच्या बाजूला केशरी रंग असावा. सूर्योदयापासून ते सूर्यास्ता दरम्यान तिरंगा फडकवता येतो.
झेंडा अर्ध्यावर ठेवून फडकवू नये, तो पूर्ण वरतीच गेला पाहिजे. काही प्रसंगी सरकारी आदेश असल्याशिवाय सरकारी इमारतींवरील तिरंगा अर्ध्यावर आणण्यास मनाई आहे. तिरंगा कधीही जमिनीवर ठेवू नये. तिरंगा कधीही पाण्यात बुडवू नये. झेंड्याचे कोणत्याही प्रकारचे नुकसान करू नये. तिरंग्याचा कोणताही भाग जळालेला असल्यास तसेच तिरंग्याबद्दल अवमानकारक टिप्पणी केल्यास कारावास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात. तिरंगाचा व्यावसायिक वापर गैरवापर करू नये. तिरंगा वस्त्र किंवा कमरेच्या खालील वस्त्र, गणवेश, रुमाल किंवा उशी म्हणून वापरणं, मृतदेहाभोवती लपेटणं, एक शहीद जवान वगळले तर हा तिरंग्याचा अपमान समजला जातो. तिरंग्यावर कोणत्याही प्रकारची अक्षर लिहू नयेत. विशेष प्रसंगी किंवा राष्ट्रीय दिन जसे प्रजासत्ताक दिन आणि स्वातंत्र्य दिनाला तिरंगा फडकवण्यापूर्वी त्यात फुलांच्या पाकळ्या ठेवायला तेवढीच फक्त हरकत नाहीये, पण अक्षर बिक्षर असं काही लिहायचं नाही. एखाद्या कार्यक्रमात व्यासपीठावरील टेबल झाकण्यासाठी किंवा मंचाची सजावट करण्यासाठी, गाडी, रेल्वे किंवा विमानाचे छत वा अन्य भाग झाकण्यासाठी, एखाद्या इमारतीत तिरंग्याचा पडदा लावण्यासाठी तिरंग्याचा वापर करण्यास सक्त मनाई आहे. फाटलेला, मळलेला वा चुरगळलेला तिरंगा फडकवू नये. तिरंगा एखाद्या मंचावर फडकवला असल्यास वक्ता भाषण करत असताना तिरंगा त्याच्या उजवीकडे असणे आवश्यक आहे. ह्या काही गोष्टी आहेत ज्या म्हणजे आपल्याला माहिती, म्हणजे मला तरी माहिती नव्हत्या. अन्य झेंडा किंवा पताका राष्ट्रध्वजापेक्षा उंच किंवा त्याच्या वर किंवा त्याच्या बरोबर लावू नये. भारताचा राष्ट्रध्वज कसा जन्माला आला ह्याची पण एक माहिती आहे, गोष्ट आहे. भारताच्या तिरंगी ध्वजातला सगळ्यात वरचा केशरी पट्टा हा शौर्य आणि त्यागाचं प्रतीक आहे. मधला पट्टा शांती आणि सत्याचं प्रतीक आहे. त्यावर असलेलं निळ्या रंगाचं धर्मचक्र गतीचं द्योतक आहे आणि हिरवा रंग सुजलाम सुफलाम ऐश्वर्याचं प्रतीक आहे. आज दिसणारा तिरंगी ध्वज येण्यापूर्वी भारताचे 5 ध्वज झाले. पारतंत्र्यापासून ते स्वतंत्र भारत अस्तित्वात येईपर्यंत भारताचे ध्वज कसे कसे बदलले ते थोडंसं आता आपण बघूया. 1906 साली कलकत्त्याला त्यांनी तिरंगी ध्वज, एक मिनिट 1906 साली कलकत्ता 6 साली स्वीकारलेला तिरंगी ध्वज भारताचा पहिला झेंडा मानला जातो. 7 ऑगस्ट 1906 ला तत्कालीन कलकत्त्याच्या पारसी बागान स्क्वेअर मध्ये हा झेंडा फडकवला. लाल, पिवळा आणि हिरवा असे 3 रंगाचे 3 पट्टे, मध्यभागी वंदे मातरम हे शब्द आणि लाल पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर 8 कमळ असा झेंडा होता. आता तो दाखवता येणार नाही मला, पण तुम्हाला एक अंदाज आला असेल. लाल, पिवळा, हिरवा 3 रंगाचे पट्टे, मध्यभागी वंदे मातरम हे शब्द होते आणि लाल पट्ट्यावर म्हणजे वरच्या पट्ट्यावर चंद्र सूर्य तर हिरव्या पट्ट्यावर म्हणजे खालच्या पट्ट्यावरती 8 कमळ असा झेंडा होता. 1907 जर्मनीचा भारताचा दुसरा झेंडा मादाम भिकाजी कामानी जर्मनीच्या स्टुटगार्ट मध्ये 1907 साली झालेल्या आंतरराष्ट्रीय समाजवादी परिषदेत फडकवला होता. दुसरा झेंडा तिकडे, पहिला झेंडा कलकत्त्यात 1906 साली, 1907 ला जर्मनी. मादाम कामा या भारताबाहेर राहून भारतातील ब्रिटिश राजवटी विरोधात काम करणाऱ्या कार्यकर्त्यांपैकी एक होत्या. 1936 तिसरा झेंडा. 1936 साली त्या परत भारतात आल्या तेव्हा त्यांनी हा ध्वज भारतात आणला. या झेंड्याचा वरचा पट्टा हिरवा, आता त्याने वेगळे रंग आहेत. वरचा पट्टा हिरवा, मधला पट्टा पिवळा आणि खालचा पट्टा केशरी होता.
केशरी पट्ट्यावर चंद्र सूर्य होते, हिरव्या पट्ट्यावर 8 तारे होते, जे भारताच्या तेव्हाच्या 8 प्रांतांचं प्रतीक मानलं जायचं. पहिल्या ध्वजाप्रमाणेच मधल्या पट्ट्यावर वंदे मातरम ही अक्षर होती, फक्त पट्ट्यांचे रंग वर खाली. 1917 होम रूल चळवळीनंतरचा झेंडा हा तिसरा झेंडा. पहिला कलकत्ता, दुसरा मादाम कामानी जर्मनीत फडकावला, तो 1936 साली त्यांनी भारतात आणला. 1917 साली पण होम रूल चळवळीनंतर एक झेंडा आला होता. 1917 साली लोकमान्य टिळक आणि डॉक्टर अॅनी बेझंट यांनी सुरू केलेल्या होम रूल चळवळी दरम्यान या दोन नेत्यांनी भारताचा तिसरा झेंडा फडकवला. या झेंड्यावरचे रंग आणि पट्टे काहीसे बदलले. या झेंड्यावर 5 लाल आणि 5 हिरवे पट्टे एक आड एक या पद्धतीत होते, म्हणजे लाल हिरवा लाल हिरवा असे. यापूर्वीच्या झेंड्यांप्रमाणे यावर कमळं नव्हती, तर यावर आकाशात दिसणाऱ्या सप्तर्षीच्या आकृतीप्रमाणे 7 तारे होते. आपण झेंडा तर बघू शकणार नाही, त्यामुळे झेंडा नको दाखवू, पुढचं दाखव, पुढे दाखव. हो, चित्र नको. हा हा जाऊ, चित्र नको. 1921 आंध्र प्रदेश तिथे फडकवला गेला. 1885 साली भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या स्थापनेनंतर 1920 सालापर्यंत टिळक आणि नंतर महात्मा गांधींच्या नेतृत्वात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी जोर धरत होती. 1921 साली आंध्र प्रदेशातील बेझवाडामध्ये, म्हणजे सध्याचा विजयवाडा, काँग्रेसच्या अधिवेशनात पिंगली व्यंकय्या या कार्यकर्त्याने एक झेंडा तयार करून तो महात्मा गांधींना दाखवला. पिंगली व्यंकय्या हे आफ्रिकेत ब्रिटिश लष्करात होते, तेव्हा त्यांची आणि गांधीजींची भेट झाली होती. पिंगली व्यंकय्या यांनी तयार केलेल्या झेंड्यात लाल आणि हिरवे असे दोनच रंगाचे पट्टे होते. हिंदू आणि मुस्लिम या दोन धर्मांचं प्रतीक होतं. गांधीजींनी इतर सर्व धर्मांचं प्रतिनिधित्व करण्यासाठी यात पांढऱ्या रंगाचा पट्टा समाविष्ट करायला सांगितला आणि देशाची प्रगती दाखवण्यासाठी चरख्याचं चिन्हही या झेंड्या घेतलं गेलं. 1923 साली मे महिन्यात नागपूरमध्ये ब्रिटिश सत्तेविरोधात शांततामय मोर्चे निघाले. यावेळी हजारो मोर्चेकरी हा झेंडा घेऊन चालत होते. यावेळी शेकडो निदर्शकांना अटक केली गेली होती. 1931 पाचवा झेंडा, तिरंगी झेंडा आणि चरखा. एव्हाना भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचं नेतृत्व पूर्णपणे काँग्रेसकडे होतं. 1929 साली काँग्रेसच्या लाहोर अधिवेशनात पूर्ण स्वराज हा ठराव संमत झाला. 1931 साली आज आपण पाहत असलेल्या झेंड्यात असलेले रंगांची रचना अस्तित्वात आली. काँग्रेस पक्षाने केशरी, पांढरा आणि हिरवे पट्टे असलेला आणि त्यावर मध्यभागी चरखा असलेला झेंडा एक ठराव संमत करून स्वीकारला. हाच काँग्रेस पक्षाचाही झेंडा होता. आतापर्यंत झेंड्यातील रंगांकडे विविध धर्मांचं आणि गटांचं प्रतीक म्हणून पाहिलं जायचं. आपण बघितलं ते हिंदू मुस्लिम वगैरे असं, म्हणजे हिरवं लाल वगैरे असं सगळं होतं. पण या ठरावाने या रंगांचं धर्माशी असलेलं नातं, त्याचा अर्थच काढून टाकला. केशरी, पांढरा, हिरवा हे रंगपट्टे अनुक्रमे त्याग आणि धैर्य, सत्य आणि शांतता, प्रेम आणि विश्वास या गुणांची प्रतीक आहेत असं जाहीर करण्यात आलं. 6वा शेवटचा तिरंगा 1947, तो आजचा तिरंगा आहे. स्वतंत्र भारताच्या कारभारासाठीचा व्यापक आराखडा तयार करताना स्वतंत्र भारताचा झेंडा कसा असावा हा प्रश्नही घटना समितीत चर्चेला आला होता. 1931 साली स्वीकृत झालेला झेंडा या समितीने फक्त एक बदल करून स्वीकारला. चरख्याच्या जागी सारनाथच्या अशोक स्तंभावर असलेलं धर्मचक्र आलं. परदेशात भारताच्या स्वातंत्र्याची मागणी करताना, भारतात ब्रिटिशांविरोधात आवाज उठवताना आणि प्रत्यक्ष 15 ऑगस्ट 1947 ला दिल्लीच्या लाल किल्ल्यावर भारताच्या स्वातंत्र्याची ग्वाही देताना भारतीयांनी हा झेंडा अभिमानानं फडकवला.
26 जानेवारी 2002 ला भारताच्या ध्वज संहितेत बदल करून सर्व नागरिकांना आपल्या घरावर, कार्यालयांवर किंवा कारखान्यांवर वर्षाच्या कुठल्याही दिवशी झेंडा फडकवण्याची परवानगी देण्यात आली. तोपर्यंत नव्हती. अट फक्त एकच, झेंड्याचा अवमान होऊ नये यासाठी ज्या अटी घातल्या आहेत त्या सर्व अटींचं पालन केलं जावं. त्यामुळे आता आपण झेंडा फडकवू शकतो, पण अटींचं पालन करून. धन्यवाद. ही माहिती विजयदादाने माझ्यापर्यंत पोहोचवली. विजयदादाचे खूप खूप आभार, कारण त्यांनी खूप सुंदर माहिती पीपीटी करून पाठवली. बरंच काही माहिती नव्हतं यातलं. छान आहे, छान आहे, सुंदर केली पीपीटी. आणि काही त्याने चित्रवित्र पण ती काय आता दाखवणं शक्य नाही, कारण मला ती पीपीटी इथे नाही लोड करतात. ते आणि आज सगळं विशेष त्याने सांगितलं नाही, खरंच छानच आहे. आजच्याच दिवशी हिरोशिमा आणि नागासाकीवर अणुबॉम्ब टाकल्यामुळे आजच्याच दिवशी जपानने माघार घेतली आणि दुसरं महायुद्ध थांबलं. 14 ऑगस्ट. मगाशी दिनविशेष वाचत होते तेव्हा माहिती होतं की 45 मध्ये ते थांबलं, पण दिवस नक्की लक्षात नव्हता. तो आजचाच दिवस आहे. आणि आज हे वाचलं विजयदादाने सांगितलं, त्यामुळे उद्या हे सगळं असं म्हणजे बरंच काही डोक्यात राहणार आहे की ते संदर्भ लागतात. बरोबर, हो ना. आणि 14 ऑगस्ट काळा दिवस म्हणून मानला जातोय हल्ली, कारण जे आपलं पाकिस्तानात जे शिरकाण झालं सगळ्यांचं, म्हणून आज 14 ऑगस्ट हा दिवस काळा दिवस. काळा दिवस. आणि 14 ऑगस्ट पाकिस्तानचा स्वातंत्र्य दिन आहे. हो, त्यांचा स्वातंत्र्य दिन आहे ना. 14 ऑगस्ट आहे. हो, पण आपले हिंदू मारले ना, म्हणून आपण तो काळा दिवस. परवा विषय झाला ना आपला की एखाद्यावरती विजय मिळवायचा असला, म्हणजे जे ते ज्यावेळेला जितांवर विजय मिळवतात, पहिली संस्कृती नष्ट करतात. तसं ज्या वेळेला ईस्ट इंडियाच्या हातून इंग्लंडच्या राणीकडे सत्ता गेली, ते साल मला वाटतं 1856 का 57 असं काहीतरी होतं. मगाशी विजयदादाच्या 57-58 त्याच्यानंतर लगेच 5 वर्षात त्यांनी पहिलं काम काय केलं, तर कलकत्ता न्यायालयाची स्थापना केली. म्हणजे न्याय जो द्यायचा तो स्वतःच्याच बाजूने, न्यायालय पहिल्या हातात घेतलं त्यांनी. म्हणजे कसं असतं ना. कठीणच झालं असतं ना. बिझनेस मधनं आपण राष्ट्र ताबीज करायचं जे हे आहे ना, तर आता तेव्हा ईस्ट इंडिया कंपनी हा बिझनेस चालू करण्यासाठीच आले होते, आणि आता सुद्धा ट्रम्प तेच करायच्या मागे आहे ना. बरोबर आहे. ते तुम्ही पाठवले खरं आहे काय ते तुम्ही? न्यूयॉर्क मध्ये वगैरे आज झाली वाटतं एज्युकेशन. न्यूज मध्ये आलंय का नाही माहिती नाही, कदाचित ब्लॉक करतात, ब्लॉक करतात किंवा माहिती नाही. म्हणजे ते कोणाला तरी विचारायला लागेल. तुम्ही सांगितलं मी न्यूज मध्ये पाहिलं. म्हणजे काय एआय मुळे काय कधी कोण काय खरं खोटं कळत नाही आता. कळत नाही. आताच 78 आहे का 79 आहे स्वातंत्र्य दिन हे वर्ष कोणाचा? कशाचा? स्वातंत्र्य दिनाचा आपल्या 15 ऑगस्ट उद्याचा. 79. हा नाही ती विचारते उद्या आपलं वर्ष कितवं आहे? 78 वर्ष झाली. 79 आहे ना? 79 आहे. कारण आता अनन्याच्या पेपर मध्ये तेच झालं. तिने 78 लिहिलं तर ते 79. आमच्या विरारमध्ये पण हा वाद चालू आहे. तिला 78 सांगितलं होतं, ते चुकलं. 79 ला माझ्या पण डोक्यात 78च होतं. 78 नाही, ते मागे 75 पूर्ण झाल्याचा कार्यक्रम किती साली झाला, त्याच्यापासून पुढे ते आठवायला पाहिजे ना आधी, कधी जरा 75 होते. वजाबाकी करायला पाहिजे मग सरळ. 1947.
बिहारमध्ये 78 का सॉरी 79 हा 1947. आहे. तरी पण पहिलं 1947. वर्ष पकडायला पाहिजे ना. म्हणूनच सेवा नाही असं कसं म्हणून स्वातंत्र्य 79 वा. पासून नाही 48 49 50 ही 3 वर्ष 3 वर्ष पुढची 50 वर्ष म्हणजे 53 आणि 53 आणि ही पुढची 25. 25 वर्ष म्हणजे 78 पूर्ण झाली. तेच अत्यंत अगं पूर्ण पण झालं. झेंडा फडकवला 79 वा हा भडकवणार. हा झेंडा फडकवायचा 79 वर्ष म्हणजे हा. आणि स्वातंत्र्य पण 79 वर्ष. झेंडा फडकवणार. हो. वीरश्री बिहार- स्वातंत्र्य हो. मिळून 78 वर्ष आणि झेंडा फडकवून 79 वर्ष. हा 79 त्याशिवाय झेंडा टाइम फडकवला. झेंडा फडकवला. 79th टाइम मला झेंडा आहे आता. सध्या विरारमध्ये हा मॅच चालू आहे 78 का 79. अय्यो. 78 पूर्ण झाली. आपल्याकडे लोकांना वाद घालायला काही निमित्त लागत नाही, कशावरही घालू शकतात. ये चला ओके रेकॉर्डिंग आज माझ्याकडे छोटीशी पार्टी आहे. वा, छोटीशी मोठी येऊन माझे करूया का? उसळ पाव पार्टी आहे आज. अरे वा, वा. 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 आणि विजय हे कुठे म्हटलं गेला? विजयाला मस्त त्याला मेसेज करायला विजय गेला छान कुठे पण? सांगितलं. विजय गेला कुठे? अगं विजय त्यांच्याकडे कोणीतरी म्हणजे त्यांच्या सोसायटीत गव्हर्नमेंटची काही लोक येणार आहेत त्या इलेक्शन कमिशनची काय असं कोणतरी. अरे बाबा. हा बर. आणि ते येणार बोला का? होते 6 का 6:30. ज्या अर्थी तो हो. आला नाही त्या अर्थी ते लेट होत का त्यांची उशीर वाट आले. बघत बसले असतील. ओके मग आता तो आता- मॅनेजर आहे ना तिथला. हो पण मला असं वाटतं की म्हणजे तुमचं गाव असेल तर गावातल्या ग्रामपंचायतीचा जो असतो तो झेंडा फडकवल्यानंतरच तुम्ही तेच बाकीचं कोणाला त्याचं काय फडकवलं तर असतं माहितीये फडकवू का? शकता. त्याचं तो प्रोटोकॉल त्यांनी सांगितलाय का नाही माहिती नाही. ह्यांना लाल किल्ल्यावर जेव्हा झेंडा फडकवला जातो त्याच्यानंतरच सगळीकडे झेंडे फडकायचे असतात. त्याच्यानंतरच अलाउड आहे असं ते काहीतरी त्यांनी आहे. नाही लिहिलंय का नाही सांगितलं. माहिती ते नाही. ह्याच्यात सांगितलं नाही, नाहीये. या पीपीटीत नाहीये, पण ते बरोबर आहे. पण आता शाळांमध्ये वगैरे तरी सुद्धा 8 ते वाजता नंतर असतात. नंतरच असतो. बरोबर आहे. 15 पहिला मग ऑगस्टला 7:15 वगैरे फडकतो ना तिकडे. हो लवकर लवकर असतो. 15 लाल किल्ल्यावर लवकर ऑगस्टला झेंडा वरती का नेतात? कारण तो आधी इंग्लंडचा झेंडा खाली उतरवतात हो, म्हणून आपला वर वर चढवतात. असतो आणि मग झेंडा वरच असतो तो हा. मग फडकवतात. तो फडकवतो. आणि मग 26चा वेगळा. 26 काय त्याचं म्हणतात जानेवारीचा. काय सांगा एक हॉस्टिंग आहे हा. काय फ्लॅग हा. हॉस्टिंग फ्लरिंग आणि फ्लरिंग. अरे, म्हणजे लहरवणं त्याचं असं काहीतरी आहे म्हणतो ना. ना. फडकवणं. फडकवणं नाही वर फडकवणं चढवणं. म्हणजे आणि वरती घेतात hosting ना वर फडकवलं. चढवतो आपण. मग राष्ट्रपती पण तेच करतात ना का नाही करत? नाही नाही, तो नाही. वरच्यावर असा नाही. ठपकन येतो बघा ना असा. त्याचं फुलं पडतात लहरतो, ना, सुटतो फुलं त्याचा फक्त. फुलं पडतात. हा खालून फुलं वर खेळतात. पडतात, फुलं. खालून वर ते खेळतात. आपला तो लाल असं तर असं किल्ल्यावर. दोरीने असं तो करतात. लाल किल्ल्यावर आणि नेतात हा. ते. पण तिकडे तसा नसतो. नाही तिकडे वर बांधलेला तो असा एकदम असा मोकळा करतात. अच्छा. त्याच्यात हा. फुलं असतात असतात पाकळ्या. हो. बंद करू. मला वाटलं कबूतर असतात. हे बंद आता कबुतरांना बांधूनच ठेवायला हवंय. करू. सगळी उचलून दादरमध्ये कबूतर आणि सोडायला कुत्रे. पाहिजे. आमच्या इथे एवढी कबूतर आहेत. सगळ्यांना उचलून दादरमध्ये टाकायला पाहिजे. कबूतर आणि कुत्रे प्राणी मित्रांच्या पुण्याची घरात सोडायला पाहिजेत. पुण्याचं ते दुर्वांकूर हॉटेल आहे ना, हा हा. त्याची मुलगी आता कबुतरांमुळे गेली. त्याचं हो. येतंय ना व्हॉट्सअपवर. हो बरोबर. आता मगाशी मी मामांच्या हेडलाईन बाजूचा वाडा ग. हो तोच तो समोरचा. करंदीकरांच्या बाजूलाच आहे. कबुतरांमुळे बरोबर. गेली म्हणजे हॉटेल. काय? गेली. नाही, ते कशामुळे ते मी म्हणजे वाचलं नाही पूर्ण. त्या फुफ्फुसं वगैरे ब्लॉक होतात कबुतरांच्या ना. विष्ठेमुळे तिला खोकला यायला लागला किंवा असं ऍलर्जी झाली अरे बाप. कबुतरांची आणि त्याच्यात ती गेली. काय आणि माहिती. हो म्हणजे हे आमचे खोटं नाहीये. खोटं नाही नाहीच नाही आहे. खोटा नाही ते. खोटं नाहीच आहे. आणि आता ते भरमसाठ वाढायला लागले. पूर्वी कुठे आपल्या वेळेला एवढी कबुतरं होती. हो ना. हे त्यांची पण संख्या वाढली. याचं कारण मारवाडी आणि ते लोक देतात ना दाणे दाणे आणि दाणे. त्यामुळे धान्यातले त्यांची उचले पैदास होते, पापड वगैरे मिळतंय टाकतात सगळं ग. अन्न. हो हो. એટલે सगळं अन्न मिळतंय म्हणून पैदास वाढते असं झालं. हो ना खूप जास्त.
त्यामुळे कावळे चिमण्यांना चान्सच नाहीये. चिमण्या कमी झाल्या त्या. चिमण्या गेल्याच अजिबात एक चिमण्या कमी चिमण्या झाल्या. फारच कमी. आमच्या इथे अगदी 2-3 येतात, ज्या ठराविक आहेत तेवढ्याच. आमच्याकडे कमीत कमी पूर्वी 5-6 खूप वर्ष चिमण्या झाली. असायच्या. आमच्या इथं 5-6 वर्ष वेगवेगळ्या झाली एकही वेळांना चिमणी पक्षी नाही. येतात काय बरं का. सांगतेस? वेगवेगळ्या हो. टायमाला एकाची टर्न मग दुसऱ्याची टर्न असं होतं. हो. हो ना. पहिले ते पुण्यात आमच्या घातलेलं असतं ना, इथे ती लोक घालतात, तर त्यातलं पहिलं जे काय ते ही कबूतर खातात. मग ते पिवळ्या चोचीचे पक्षी येतात हा ते, हा आणि मग बुलबुल ते मैना खातात. का काय म्हणतात. आणि मग मैना. पोपट येतात, ते खातात, आणि सगळ्यात शेवटी कावळे. हो सफाई कामगार. सफाई कामगार. एवढं असतं, आमच्याकडे आणि ते लिटरली आता बाकीच्याने येऊन नाही 5-6 देत. वर्ष झाली एकही चिमणी दिसत नाही पुण्यात. हो तोपर्यंत बापरे. ती लोक बाहेर दुसरीकडे आमच्याकडे थांबलेली आहेत असतात. थोड्याफार तुरळक चिमण्या आहेत. छोटे हो, छोटे चिमणी सारखे पक्षी वगैरे येतात. हा ते हा, चिमणी सारखे छोटे पक्षी दिसतायत, दिसतात हल्ली. 1-2 असतात, हो. पण ते हो. चिमणी नाही. चिमणी नाही. चिमणी नाही. इथं चिमण्या आहेत एखाद चिमण्या. 2च आहेत. इथं चिमण्या आहेत, पोपट आहेत. आता पोपट तुम्ही किती येतात बापरे, वा. थवेच्या थवे. पोपट भरपूर आहेत आमच्या इथे, पण पोपट भरपूर आहेत, खूप खूप पोपट जास्त आहेत. त्यांनाही लोक खायला घालतात, चिमण्यांना काही देत नाही. बिचाऱ्या त्या अगं नाही, त्यांना किंवा खायला पक्षी वगैरे काही. हुसकून लावतात त्यांना, बिचाऱ्या घाबरट असतात ना. अगं पण नाहीत ते चिमण्या आता. ना बोलून कुठे आता ठीक येतच आहे. नाही, पाहुणे काय आता करणार. चला ओके बाय माझ्याकडनं लेट बाय. झाले, त्यामुळे मला वेळ मिळाला. हो. आज तुम्ही आमची नाही तर आता येणार नव्हता. फ्लाईटला आता निघाली, लेट अच्छा. अच्छा झाली. तुम्ही कुठे चालले? मी नाही चाललोय, ते दिल्लीहून येत आहेत ते लोक. ते अच्छा, हा हा, हल्ली ओके. त्या फ्लाईट खूप लेट होतात. काल सुद्धा ज्योत्स्नाची फ्लाईट 1:30ला ती घरी आली बापरे. रात्री. बापरे. हो, 11:30ला यायची होती, 2 तास लेट. 2 तास लेट. मग आता कोण येत आहे? मला वाटलं ज्योत्स्ना वगैरेच आता येत नाही आहे. नाही, ज्योत्स्ना काल आली, तिचे मग आई वडील वगैरे अच्छा ते अच्छा, हो, दिल्लीहून बर येत बर. आहेत. हा, ओ वा, त्यामुळे आता ते मस्त. 2-4 दिवस ते, त्यामुळे हो. मी म्हणलं मी अरे नसेन बहुतेक. आता पण पण आता म्हणजे तिला बाहेर गर्दी आणि आज वेळ मंडप, मिळाला. देवा, हो ना. बाहेर फिरणं मुश्किल आहे. आमच्या इथं तो कार्निवल आहे ना, इथे खालीच आहे कार्निवल. हा, मग काय प्रश्न नाही. आमच्या इथे ओके, उद्या अटक आपल्याला आहे. गाणी म्हणायची आहेत. हे चला, रागिणी मी ताई. पण चला, मी म्हणणार बाय बाय आहे पण मंडळी. मी रविवारी म्हणणार छान आहे. छान. आ, का बरं असं? अगं मी उद्या कदाचित आगाशीला जाणार आहे, रामाचे कपडे बदलायचे हो. अगं मग कदाचित. सकाळी जाऊन ये. हा ते बघ, नाही मी गेले की राहणार. हा, मग तिकडून जॉईन हो. तिच्या मोबाईल वरती नसेल तिला हे करताय. मी गाणं म्हणणार आहे, फक्त उद्या असले तर मी म्हणेन. चालेल चालेल, हरकत नाही. हा, ए ताई, का गाणं बरं रातामध्ये रामाचे कपडे का? काय? गणपती ना. अच्छा, वेळ आहे ना, पण अजून लई वेळ आहे, अय्यो, लई. आता मला कुठे वेळ नाहीये. बदलतेस त्या गणपतीसाठी? हिने मला अगं माझी नात येते अमेरिकेची, मग आ, मला वेळ नाहीये. बर. ओ बर. त्यामुळे आपलं जाऊन येते आज उद्या. बरोबर. ओके उद्या ओके आणि परवा गेले तर मग उद्या म्हणेन मग मी. चालेल चालेल. हो. ओके. ओके, बाय अच्छा मंडळी. मंडळी, बाय बाय. बाय. Yes, बाय. सदा एन्जॉय करा. ओके बाय. Yes. कोणाबरोबर? व्याह्यांबरोबर. हा, मग ओके, बाय. बाय.